नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद. तर मित्रांनो, काल आपण एक SSC GD 2026च्या संदर्भामध्ये एक कटऑफचा एक व्हिडिओ टाकला होता. खरंच मित्रांनो, त्या व्हिडिओला इतका तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे का नाही, म्हणजे एकदम एकदम चांगला प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जे 2024 आणि 2025ला जे फिजिकलसाठी कटऑफ झालेले होते, काय कटऑफ लागलं होतं मेल आणि फिमेलचं, जनरल आणि नक्षल एरियाचं मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तर बघा 2026ला 2025ला कटऑफ लागलेलं होतं. हे बघा, मी सगळ्या डाटा अनालिस करून मी जे SSC ऑफिशियल जे डाटा आला होता ना फिजिकलसाठी कटऑफ 2024 आणि 2025साठी, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे मी मागापासून मी झालं 1 तास झालं मी ॲनालिस करीत होतो आणि ह्याच्यावर लिहून घेतलेलं आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ काही लय मोठा होणार नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला सगळा जे 2024 आणि 25चा सगळा तुम्हाला डाटा ॲनालिस सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, 2024ला बघा, म्हणजे 2024ला पेपर म्हणजे जरा इजी आला होता, त्यामुळे ग्राउंडचं कटऑफ एकदम जास्त लागलं होतं. जास्त म्हणजे 100+ कटऑफ गेलेलं होतं. तर मित्रांनो, 2024ला मुलांचं कटऑफ जनरलचं 105 मार्काचं गेलेलं होतं. म्हणजे इतका पेपर सोपा आलेला होता त्यावेळेस 2024ला, म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त कटऑफ ते आहे बरं का ग्राउंडचं. बाकी मग 2025ला पण कमी गेले, पण 2024ला एकदम भरपूर कटऑफ गेलं, कारण का पेपर एकदम इझी आला होता. पेपर इझी आला की कटऑफ वाढतं. तर जनरलचं हे मुलांसाठी कटऑफ सांगत आहे. मुलांचं जनरलचं 105 मार्काचं कटऑफ लागलं होतं. OBCचं 104 मार्काचं कटऑफ लागलं होतं. EWSचं 99 मार्काचं कटऑफ लागलं होतं. SCचं 101 आणि ST 91 मार्काचं कटऑफ लागलं होतं. हे 2024चं सांगितलेलं आहे. हे मुलांचं कटऑफ आहे. हे 2024ला जे पेपर झाला होता त्याचं कटऑफ सांगितलेलं आहे आणि हे मुलांचं कटऑफ आहे. तर आता हे मुलींचं कटऑफ सांगत आहे मी. मुलींसाठी पण 97 मार्काचं जनरलचं कटऑफ गेलेलं होतं 2024ला. OBCचं 95 मार्काचं कटऑफ गेलं होतं. EWS 91 मार्काचं, SC 97 मार्काचं आणि STचं 90 मार्काचं कटऑफ लागलेलं होतं. तर मित्रांनो, हे 2025 म्हणजे आतापर्यंत जे SSCचं 2023पासून पॅटर्न चेंज झाला होता. आधी 100 मार्काचा पेपर होता, नंतर 160चा झाला. तर जसा 160 मार्काचा पेपर झाला तसं त्या म्हणजे जेव्हापासून 160 मार्काचा पेपर झाला तेव्हापासूनचं हे सगळ्यात हायेस्ट कटऑफ आहे मित्रांनो. म्हणजे त्यावेळेला 2024ला पेपर एकदम इझी आलेला होता, त्यामुळे पेपरचं कटऑफ पण वाढलेलं होतं, म्हणजे सर्वच पोरांची मार्क चांगलेली घेतली होती. तर बघा मित्रांनो, 2025 म्हणजे आता जे मागच्या जे 50,000 पोरांचा जो रिझल्ट लागला, म्हणजे जानेवारीमध्ये पोरांची रिझल्ट लागला आणि मार्च-एप्रिलमध्ये पोरांची जॉईनिंग झाली. तर त्याचं ग्राउंडचं कटऑफ लागलेलं होतं, ते तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. तर बघा, हे मुलांचं कटऑफ सांगत आहे मी सर्व पहिल्यांदा. तर मुलांचं कटऑफ ओपनचं कटऑफ लागलेलं होतं 91 मार्काचं. म्हणजे 2025ला जो पेपर झालेला होता त्यावेळेस मुलांचं कटऑफ 91 मार्काचं लागलं होतं. कारण मित्रांनो, 2025ला जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये जरा पेपर मॉडरेट होता, म्हणजे चांगल्या लेवलचे प्रश्न विचारलेले होते, म्हणजे जरा थोडासा हार्ड पेपर विचारलेला होता, म्हणून कटऑफ जास्त लागलेला आहे मित्रांनो. आणि जास्त लागण्याचं कारण एकमेव म्हणजे ह्या 2025ला कटऑफ पेपर अवघड आला होता. अवघड असल्यामुळे पेपरचं कटऑफ जास्त लागलं. तर ओपनचं कटऑफ लागलं होतं 91 मार्काचं कटऑफ लागलं होतं. OBCचं 90 मार्काचं कटऑफ लागलं होतं. EWSचं 85 मार्काचं कटऑफ लागलं होतं. SCचं 88 मार्काचं आणि ST 78 मार्काचं कटऑफ लागलेलं होतं. हे झालं फक्त मुलांचं कटऑफ केव्हाचं 2025चं. तर 2025लाच मुलींचं कटऑफ लागलेलं होतं, ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर 2025ला ओपनचं कटऑफ मुलींसाठी 89 मार्काचं लागलं होतं. 89 मार्कासाठी मुलगी ग्राउंडसाठी पात्र झाली होती, मुली म्हणजे 2025ला. तर OBCचं 87 मार्काचं कटऑफ लागलेलं होतं. EWS 82 मार्काचं कटऑफ लागलेलं होतं. SC 88 मार्काचं कटऑफ लागलेलं होतं आणि ST 81 मार्काचं कटऑफ लागलेलं होतं. तर मित्रांनो, हे जे सांगितलं आहे ते तुम्हाला हे मुलींचं कटऑफ सांगितलेलं आहे. त्या अगोदर मुलांचं सांगितलेलं आहे 2025चं. तर मित्रांनो, आपण 2025 आणि 2026ची जर तुलना केली मित्रांनो, तर 2025पेक्षा 2026चा पेपर अवघड होता. तर हे कटऑफ मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या हिशोबानं बघा, तुम्हाला कसे मार्क म्हणजे त्या हिशोबानं कसे मार्क पडलेले आहेत त्या हिशोबानं तुम्ही फिजिकलची तयारी चालू करा.
हे 2025चं, कारण का 2025पेक्षा मला 2026चा पेपर अवघड वाटलेला आहे मित्रांनो. कारण का 2025चा पेपर जरा थोडासा होता अवघड, पण त्यावेळेस हिंदी म्हणजे कशी विचारायची, हिंदीमध्ये पर्यायवाची, विलोम शब्द, समानार्थी शब्द, पुन्हा एक वाक्य केले अनेक शब्द असं विचारत होते. पण ह्यावेळेस त्यांनी 2026ला त्यांनी हिंदीचा पुरा पॅटर्न चेंज केलेला आहे. तर हिंदीच्या पॅटर्नमध्ये म्हणजे काय, त्यांनी इंग्रजीचे शब्द, पोलीस प्रशासन हे आउट ऑफ सिलेबस त्यांनी विचारलं आहे. त्यामुळे मित्रांनो ह्यावेळेस कटऑफ कमीच लागणार आहे. म्हणजे 2025ला जो कटऑफ लागला आहे त्या हिशोबानं तुम्हाला 90 मार्काचा कटऑफ 91 मार्काचा ओबीसीचा ओपनचा लागला होता. तर ह्यावेळेस बघा 90च्या पुढं 90 ते 95 मार्काच्या आसपास 100% ओपनचा कटऑफ राहणार आणि ओबीसी 1 किंवा 2 मार्कानं ओपनपेक्षा कमी राहणार. त्या हिशोबानं मित्रांनो तुम्ही तुमच्या ग्राउंडची तयारी चालू ठेवा. तर मित्रांनो तुम्हा सर्वांना चांगले मार्क आलेले आहेत, तुम्ही ग्राउंडची तयारी चालू करा. आणि जरी कुणाला ग्राउंडला मार्क कमी आलेले असले तरी मित्रांनो तुम्ही काही खचून जाऊ नका. 2027ची वॅकेन्सी परत आलेली आहे. 2000 म्हणजे 30 सप्टेंबरला वॅकेन्सी येणार आहे, म्हणजे त्यांचं नोटिफिकेशन येणार आहे SSC GDचं. तर त्याच्यामध्ये पण मित्रांनो भरपूर वॅकेन्सी येणार आहे. तरी पण त्यामध्ये पण 40 ते 45 हजार वॅकेन्सी येणार आहे. तरी तुम्ही त्या 2027साठी अभ्यास करा. म्हणजे ज्यांना कुणाला मार्क कमी आलेले आहे त्यांना वाटत असेल की आपण आता काय आपलं काय होणार नाही काय नाही, तर मित्रांनो तुम्ही खचून जाऊ नका, कारण का खचल्याने काहीच होत नाही. त्यामुळे तुम्ही 2027ची भरतीची आतापासूनच तयारी करा. आतापासून तयारी केली तर तुम्हाला एकदम टॉपची पोस्ट म्हणजे CIC पोस्ट भेटेल आतापासून जर तयारी केली तर. त्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारी करायला पाहिजे. आतापासून अभ्यास करा, मॉक टेस्ट द्या, मॉक टेस्ट दिल्यानंतर मॉक टेस्टचं ॲनालिसिस करा. ॲनालिसिस केल्यानंतर तुमचे जे टॉपिक वीक आहेत त्या टॉपिक म्हणजे तुम्ही सुधारणा करा. ते म्हणजे तुम्हाला 2027मध्ये एक्झाम चांगला होईल. आणि 2027मध्ये जे तुमचं सप्टेंबरमध्ये फॉर्म चालू होणार, 30 सप्टेंबरला 31 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म चालणार. तर तुमचा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 100% तुमचा पेपर होणार. ह्याच्यामध्ये काही उशीर होणार नाही. ह्या वर्षी जसा उशीर झाला तसा उशीर होणार नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही जरी मार्क कमी आले असले तरी तुम्ही काही खचून जाऊ नका मित्रांनो. बिनधास्त तुम्ही 2027च्या एक्झामची तयारी करा. जरी तुम्हाला काही जरी अडचण आली असेल, जरी तुम्हाला काही समजत नसेल कसं काय करायचं काय नाही, जर तुम्हाला समजत नसेल तर मी कमेंट बॉक्समध्ये आपला इंस्टाग्रामची ID आहे बघा, स्टडी विथ आकाश म्हणून. त्या इंस्टाग्राम आयडीवर तुम्ही या. त्या इंस्टाग्राम आयडीवर मला मेसेज करा. मेसेज केल्यानंतर तुम्हाला ह्याचं समाधान होईल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला जर काय अडचण आली असेल त्याचं मी तुम्हाला त्याच्यामध्ये सोल्युशन देईन. पण मित्रांनो तुम्ही अभ्यास करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आणि अजून कुठला व्हिडिओ म्हणजे कशा संदर्भात व्हिडिओ तुम्हाला पाहिजे, अजून कशाची माहिती तुम्हाला पाहिजे तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि तसा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा किंवा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जवळपास आपल्या महाराष्ट्रातले 800 ते 850 पोरं त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन आहेत. आणि ते सारखं विचारतात कसं काय, त्याच्यावर म्हणजे सगळं आपल्या भरतीची इथून मग कुठलीही भरती महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठलीही भरती आली त्याच्यावर मी इन्फॉर्मेशन देत आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला पण आणि इंस्टाग्रामला पण तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो ते तुम्ही जरूर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण का तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते तुम्ही मला सांगितलंच नंतर मला म्हणजे मला जरा चांगलं वाटतं, म्हणजे व्हिडिओ बघितला असं तसं. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि असंच नवीन व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो. जय हिंद.